इतक्या मोठ्या माणसाबद्दल मी बोलणं काही योग्य नाही। मेधाताईंना राज्यसभा दिली आणि म्हणून आता काही चित्र बदललं असं नसतं। इलेक्टिव्ह मेरिट जे असेल त्याच्यावरतीच पक्ष उमेदवाराची निवड करेल। इतरांसारखं आमच्याकडे नसतं की मी इच्छुक आहे मला द्या असं आमच्याकडे नसतं। ज्याला कुणाला देईल त्याला सगळे आम्ही निवडून आणणार। पुणे लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची यादी आता वाढताना दिसते। त्यातलं एक नाव आहे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं आणि त्यांच्याकडे सध्या भाजपच्या निवडणूक प्रमुख पुणे लोकसभेची अशी जबाबदारी आहे। ते सध्या स्वतः माझ्यासोबत बोलण्यासाठी इथे आहेत। अण्णा, तुमच्याकडे पुणे लोकसभेची प्रमुख म्हणून निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी आहे, कशी तयारी सुरू आहे आणि तुमचंही इच्छुकांमध्ये नाव आहे? नाही, मी अनेक वेळा सांगितलं की जाहीरपणे मी कधी इच्छा व्यक्त केलेली नाही। एका विशिष्ट कार्यपद्धती असलेल्या संघटनेचा मी कार्यकर्ता आहे। जगातील सर्वात मोठी जनसंघटना म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आमच्याकडे कार्यपद्धती आहे, आमचे ते वैशिष्ट्य आहे। इतरांसारखं आमच्याकडे नसतं की मी इच्छुक आहे मला द्या असं आमच्याकडे नसतं। पक्ष संघटना म्हणून जी काही आमची प्रक्रिया असेल या ठिकाणी स्थानिक पातळीवरती प्रमुख पदाधिकाऱ्यांची मतं घेतली जातात, त्यांचे विचार घेतले जातात। मग ते राज्याच्या आमच्या नेतृत्वाकडे संघटनेकडे तो अहवाल जातो, तिथून तो केंद्राच्या पक्ष संघटनेकडे अहवाल जातो आणि मग पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्याची विचार होतात, त्याच्यावरती चर्चा होते आणि उमेदवार निश्चित होतो। ही प्रक्रिया आहे। त्यामुळे मी निवडणूक प्रमुख म्हणून माझं पहिलं काम हे आहे की जो कोणी उमेदवार माझा पक्ष देईल त्याच्यासाठी मी काम करणं आणि ते निवडून आणणं। पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची ही जागा कायम राखणं, मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पुण्याचं हे एक मत कायम ठेवणं ही मला वाटतं निवडणूक प्रमुख म्हणून माझी पहिली जबाबदारी आहे। मात्र अण्णा, तुम्ही स्वतःहून इच्छा व्यक्त केली नसलीत तरी मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता मुरलीधर मोहोळ लोकसभेच्या रिंगणात होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। तुमचे काही सहकारी आहेत, जगदीश मुळीक असतील, संजय काकडे असतील किंवा सुनील देवधर असतील, यांचीही नावं चर्चेत आहेत। निवडणूक प्रमुख म्हणून तुम्हाला काय वाटतं, कोण लोकसभेच्या रिंगणात उतरल्यावर सक्षम जास्त मतांनी निवडून येईल? हे आमच्या हातात नसतं, मी तुम्हाला तेच सांगतो परत, आमच्या हातात नसतं। मेधाताईंना राज्यसभा दिली आणि म्हणून आता काही चित्र बदललं असं नसतं। त्यांना त्या विद्यमान आमदार होत्या, त्यांची संधी त्यांना पुढे मिळाली नाही म्हणून त्यांना आता राज्यसभेत संधी मिळाली। हा पक्षामध्ये कार्यकर्त्याला दिल्या गेलेली एक मला असं वाटतं की त्या पद्धतीतला एक भाग येतो। त्यामुळे त्याच्यावरती किंवा ह्याच्यावरती असं काही होत नसतं। राहिला प्रश्न पक्ष कुणाला देईल, तर पक्ष शेवटी जे निवडून येण्याचे जे काही निकष असतील, इलेक्टिव्ह मेरिट जे असेल त्याच्यावरतीच पक्ष उमेदवाराची निवड करेल। तर मला काय वाटतं किंवा इतर आमच्या कोणाला वाटतं माहीत नाही, जे काय सगळे इच्छुक आहेत त्यांच्या ठिकाणी सगळे बरोबर आहेत, इच्छा व्यक्त करणं ज्याच्यात गैर काही नाही। पण शेवटी पक्ष निर्णय हा आमच्या केंद्रातनं होतो, तिथे कोर कमिटीमध्ये पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्याच्यावरती चर्चा होईल, निवडून येण्याचे निकष पाहिले जातील आणि पक्ष उमेदवार देईल। ज्याला कुणाला देईल त्याला सगळे आम्ही निवडून आणणार। अण्णा, एकदम शेवटीचा प्रश्न, भाजपकडून अनेक इच्छुक आहेत, कोणाला उमेदवारी मिळेल हे ठामपणे नसलं तरी समोरून रवींद्र धंगेकर हे ठामपणे सांगतायत मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आणि जिंकणारच। समोर देवेंद्र फडणवीस स्वतः उभे राहिले तरी त्यांना पाडणार। आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तेच सांगू शकतील, कारण ते कधी कधी मोदीजींचं पण नाव घेतात। त्यामुळे मला असं वाटतं की इतक्या मोठ्या माणसाबद्दल मी बोलणं काही योग्य नाही। त्यांना शुभेच्छा। नक्कीच अण्णा, त्यामुळेच आता लोकसभेच्या रिंगणात मुरलीधर मोहोळ हे स्वतः उतरणार अशी पक्षाने सांगितलं तर मी निवडणूक लढवेल अशी ठाम मत मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।